रेश्मा ऐक ना, 2 मिनिटं थांब ना तो. 2 मिनिटं ऐक तरी. काय? ऐक ना, मी काय म्हणते, आज 14 एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे. तुला माहितीये आज भारतभर जगभरात अनेक ठिकाणी मिरवणुका, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या प्रकारचे देखावे असतात. 1 मिनिट. देखावे असतात, हा. मिरवणुका असतात, हो मनोरंजनाचे कार्यक्रम असतात. हो. आणि तुला जायचं असेल, तुला भाग घ्यायचा असेल, पण एक काम करूया. काय? मुंबईमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे स्थळं आहेत, अच्छा. म्हणजे जिथे त्यांनी अभ्यास केला, जिथे ते राहिलेत, जिथे ते शिकवायचे, असे म्हणते? ठिकाण बघशील? नक्की, मला खरंच खूप आवडेल. चल ना, मग जाऊया. चल. हा चल ना. चल, तयारी करून निघूया. हो चल. बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करून मी आणि मनीषा त्यांचे प्रसिद्ध ठिकाण बघायला निघालो. पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा. पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा. पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा. आपण आलो आहोत परेलमध्ये BIT चाळीत, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहत होते. आणि 1912 ते 1933 म्हणजे तब्बल 22 वर्ष बाबासाहेब आपल्या परिवारासोबत राहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी म्हणजेच रामजी बाबांनी बाबासाहेबांसाठी अभ्यासिकेसाठी हीच खोली घेतली होती. BIT चाळीमध्ये त्यांचे 2 रूम होते. एक होता राहण्यासाठी आणि एक अभ्यासिकेसाठी. तर आज आपल्या बरोबर आहेत समीक साळवी. समीक, मला तू थोडक्यात माहिती देऊ शकतोस का, किंवा तुला काय वाटतं की बाबासाहेबांबद्दल? ऍक्च्युली मी खूप ग्रेटफुल आहे. मला इथे म्हणजे राहतोय मी. ऍक्च्युली मी इथे 4th जनरेशन आहे. अरे वा. माझ्या पंजोबांपासून इथे आम्ही लोक राहतोय आणि ह्या बिल्डिंग मध्ये राहणं भाग्य आहे, मोठी गोष्ट आहे. त्यात बाबासाहेबांचं नाव खूप आहे. आता आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांनी काय काय केलंय आपल्यासाठी, आणि त्यातून आपण इथे त्यांच्या हे राहतोय. आणि त्यानंतर मग त्यांच्या कडून खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत आपल्याला शिकल्या पाहिजेत. आताच्या जनरेशन मध्ये 1 डिग्री घ्यायला लोकांना प्रॉब्लेम होत आहेत, आणि तिथे बाबासाहेबांनी 32 डिग्री घेऊन त्यामध्ये PhD केल्या आहेत. इट्स नॉट लाईक अ जस्ट पीस ऑफ अ केक फॉर एनीवन. बस आता तेच बोलतात ना, एक प्रेरणा घेऊन एक काय बोलतात, असं आपल्याला स्वतःला वाटलं पाहिजे आपण त्यामधून काय शिकू शकतो. बस त्याच्या पावलावरती चालायचंय. बस. थँक्यू. जय भीम. सो फायनली आज आम्ही आलो आहोत राजगृह येथे. आणि हेच ते राजगृह जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1933 साली माता रमाई आणि यशवंत यांच्या बरोबर इथे राहण्यासाठी आले. आज आपल्या समोर आहेत उमेश सर. तर आपल्याला ते थोडक्यात राजगृह बद्दल माहिती सांगणार आहेत. जय भीम. माझं नाव उमेश कसबे, राजगृह सेवक आहे. गेले 15 वर्षापासून राजगृह सेवा करतो आम्ही. आणि इथे 1934ला बाबासाहेब जे घर बांधून राहायला आले तेव्हापासून आतापर्यंत हे ॲज इट इज जसं जसं बांधलेलं आहे. आणि काही वस्तू बाबासाहेबांनी ठेवलेल्या म्हणजे वापरलेल्या, त्याचं टेबल असेल, खुर्ची असेल, बुक्स असतील, चष्मा असेल, काठी असेल, नेम प्लेट्स आहेत, बाथटब आहेत, ड्रेसिंग टेबल आहे, अशा खूप साऱ्या काही वस्तू आहेत त्या आपण त्या आल्यानंतर पाहायला मिळतात तिथे. आम्ही आलो आहोत भायखळा मार्केट इथे. जरी या वास्तूने मंडईचं स्वरूप घेतलं असेल तरी सुद्धा 1906 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा विवाह सोहळा येथे संपन्न झाला होता. रेश्मा, हे बघ आपण कुठे आलो, आठवलं का? सांग बघू. आम्ही आलो आहोत
फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये पीपल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत 20 जून 1946 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याची स्थापना केली होती. आणि ह्याच महाविद्यालयामध्ये आम्ही आमचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आणि महत्वाचं याच ठिकाणी आमची भेट झाली. आम्ही उभे आहोत CST येथील एल्फिस्टन कॉलेज येथे. आणि याच महाविद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1908 रोजी महाविद्यालयीन प्रवेश घेतला आणि इथेच त्यांनी त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं होतं. आम्ही आहोत चर्चगेट येथील सिडनम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे. याच महाविद्यालयामध्ये जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 21 जून 1918 रोजी प्राध्यापक म्हणून सुरुवात केली होती. द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सॉल्युशन हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1923 रोजी प्रकाशित केलं आणि त्याच्या माध्यमातूनच 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना झाली. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी भेट आमची तुमची चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजच्या दिवशीचं औचित्य साधून आता आपण एक भेट घडवूया. आज 14 एप्रिल या खास दिवशी आपण भेट आमची तुमची या खास कार्यक्रमात अशा व्यक्तिमत्वाचे स्वागत करीत आहोत की ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य विचारवेधक लेखन आणि वक्तृत्वाला वाहिले आहे. भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, यांची कार्ये त्यांच्या अभ्यासातून मांडली आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी काही चळवळींमधूनही भाग घेतलेला आहे. असे थोर समाजसेवक ॲडव्होकेट KD चन्ने अर्थात धम्मकिरण यांची आपण भेट घेत आहोत.